होतं की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं जे आरक्षण आहे टिकाऊ द्यायचं असेल तर त्यांचंही ताट वेगळं असलं पाहिजे. हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाहीये. आणि त्याच्यावरचं असणारं त्याच्यावरचे असणारे 2 निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीला फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं. बेसिकली बीजेपी असताना हा सुवर्ण मुद्दा काढायला तयार आहे का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघंही इथलं असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का? तर मी असं म्हणेन नाही. दोघांनाही एकमेकांची भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे. कारण कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवलं गेलं पाहिजे. पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होती. हा मला वाटतं मूलभूत फरक आहे, तो आपण असताना लक्षात घेतला पाहिजे. भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असणारा जनसंघ, त्याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी RSS यांनी संविधानामध्ये आरक्षण याचं अंतर्भूत असणारं जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूळ गाभा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा. त्यावेळेस हिंदू महासभा आणि RSS या दोघांनी असणारं संविधानामध्ये आरक्षण असता कामा नये ही ठामपणे भूमिका घेतली. तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की 400 पार संविधान बदला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने. हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दादा, या आंदोलनामुळे अनेक बड्या नेत्यांची गोष्टी झालेली आहे. बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी आणि लोकसभेचे निकाल बघता जास्त आघात झाले राजकीय नेते तिथे गेलं तर फायदा होईल का तिथे गेलं तर फायदा होईल याची गणित मांडली जात आहे दोन्ही आंदोलनात. ते मी मगाशी म्हणालो ना की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता की सार्वत्रिक सत्ता, या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता. मी जरांगे पाटलांच्याही आंदोलनाला तिथे असताना भेटलो होतो कारण का मलाही दिसत होतं की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या परिवर्तनातील चळवळी जी आहेत याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान वाचवण्याच्या